जय श्री कृष्ण। माझे नाव मंदार रमणलाल मेहता, राहणार ऐरोली। सर्व सखी मंचाचे मनापासून खूप खूप कौतुक। आता मी तुम्हाला आजी आणि नातवंड यांच्याविषयी 4 शब्द सांगते, ते तुम्ही ऐका। मोठी तिची सावली हे वाक्य लहान असले तरी त्याचा अर्थ खूप गहन आहे। ज्यांनी या सावलीची ऊब घेतलेली आहे त्यांनाच या वाक्याचा अर्थ समजेल। आज मी 7 नातवंडांची आजी या नात्याने तुमच्याशी हितगुज करणार आहे। नातवंड म्हणजे काय चीज असते? आजी आजोबामधलं सँडविच असतं। नातवंड म्हणजे काय चीज असतं? आई रागवली की आजीकडील धाव असते। नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा पाळण्यातून अलगद काढून घ्यावा। नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी पुस्तकात जपलेल्या पानावरची जाळी। नातवंड म्हणजे बीजातला गुलकंद सर्वात चवीनं बांधतो एक संघ। नातवंड म्हणजे खव्याचा पेढा अखंड आनंद घ्या वा तेवढा का। नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम 3ऱ्या पिढीचा होतो उगम। मी माझ्या 7ही नातवंडांना लाडाने सातपुते म्हणते। त्यातील सर्वात मोठा म्हणजे विनीत, जो अमेरिकेला स्थायिक आहे। त्याच्या आग्रहाने मला त्याने अमेरिकेला नेले खूप खूप फिरवले, माहिती दिली। 1.5 महिना अमेरिकेत राहून खूप आनंद झाला। दुसरा रोहित, तो पण अमेरिकेलाच असतो। प्रणव, रौनक, वेदांत, दर्शित आणि माझा लहान म्हणजे रियांश, म्हणजे माझा लाडका रियांश दिवसभर मा करत अवतीभोवती फिरत असतो। या वयात अमेरिका फिरून आल्याचा मला खूप खूप आनंद झाला। आजी जशी नातवंडावर माया, प्रेम, रीती रिवाज, संस्कार शिकवते, त्याप्रमाणे नातवंड सुद्धा आजीला आजोबांना नवीन तंत्रज्ञान शिकवतात। माझ्या नातवंडांनी पण स्मार्टफोन कसा वापरायचा तो पण मला शिकवला। मला झाडं लावायची फार आवड आहे। मला सर्व प्रकारचे पदार्थ करून मुलांना नातवांना खायला घालायची भयंकर आवड आहे। माझी मुलं खेडेगावात राहून सुद्धा शिक्षण चांगलं घेतलं, नंतर मग चांगले संस्कार पण लागले, गुजराती पण बोलायला लागले। आम्ही सर्वजण एकत्र असून सुद्धा सर्वजण प्रेमाने राहिलो। शेवटी सांगावंसं वाटतं, नातू म्हणजे दुधावरची साय, आजी म्हणजे सगळे कौतुक पूर्ण करणारी माय। आजी म्हणून व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल विश्वनाथ सखी मंचची मी खूप खूप आभारी आहे। धन्यवाद सर्वांना। परत एकदा जय श्री कृष्ण।